मुंबईतील सर्व विहिरींची सर्वेक्षण, पडताळणी आणि पाणी गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी भाजपा नगरसेवक डॉक्टर नितेश राजन सिंग यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती। या मागणीची दखल घेत महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला विहिरीचे पुनर्जीवन आणि जलस्रोताचा प्रभावी वापर करण्याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। याच संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक डॉक्टर नितेश राजन सिंग यांच्याशी देखील आम्ही संवाद साधला आहे। बघा, मुंबईमध्ये 2000 विहीर आहेत पूर्ण मुंबईमध्ये, त्यापैकी जास्त असणार। जेवढे जुने लोकॅलिटीज आहेत, जेवढे जुने चाळ आहेत, तिथं तुम्हाला कुठं ना कुठं विहीर भेटेल। आणि ती विहीर आहे जिथे प्राकृतिक पाणी आहे, प्राकृतिक पाणीमध्ये मिनरल्स आहेत, असे विहीर आहेत। मग मी महापौर महोदया आणि आयुक्त महोदयांशी मी हे निवेदन केलं होतं, रिक्वेस्ट टाकली होती की विहीरचा सर्वे झाला पाहिजे पूर्ण मुंबईत, की किती विहीर आहेत। आणि जसं आपण ट्रीला मार्किंग करतात, झाडाला मार्किंग करतात आपण, तसं विहीरला मार्किंग करा। आणि मार्किंग करून, सर्वे करून, मार्किंग करून आपल्याला त्या पाणीला लॅबमध्ये चेक केलं पाहिजे की ते पाणी पिण्यायोग्य आहेत काय, डोमेस्टिक यूजसाठी आपण ते पाणी यूज करू शकतात काय। आणि ते पाणी आपण जर यूज करू शकतात, मग पाण्याचं कनेक्शन देऊन आपण स्लममध्ये आणि चाळीत ते पाणी डोमेस्टिक यूजसाठी आपण देऊ शकता। असं एक प्रकल्प पायलट प्रोजेक्ट म्हणून मी राबवतोय वॉर्ड क्रमांक 166 मध्ये, शंभई चौकमध्ये। पेपरवर्क चालू आहे, लॅबमध्ये पाणी पाठवलं होतं शंभई चौकचा एक विहिरीचा, आणि तो पाणी डोमेस्टिक यूजसाठी योग्य आहे असं लॅबचा रिपोर्ट आहे। मग आता पुढं आम्ही पेपरवर्क करून पाण्याचं कनेक्शन आणि त्यावर आरो बसून ते पाणी यूज करण्यासाठी आम्ही आता तत्पर आहोत। आणि माझा असंच रिक्वेस्ट आहे की पूर्ण मुंबईत सध्या बघा, तुम्ही 10% वॉटर कट चालू आहे, 10% वॉटर कट चालू आहे। 10% वॉटर कटमुळे पूर्ण मुंबईत पाण्याचा खूप त्रास आहे। जर स्लममध्ये, स्लमचे आमचे जे लोक, स्लमचे जे आमचे नागरिक आहेत, तिथं आपण ते पाण्याचा प्रोव्हिजन त्यांना करून दिलं तर रात्री जे 3 वाजता आणि सकाळी 6 पर्यंत ते जे आमच्या आई बहिणींना उठून पाणी भरावं लागतं, ते त्रास त्यांना होणार नाही। आणि तिथं डोमेस्टिक वेलमधून त्यांना पाणी डायरेक्टली भेटेल डोमेस्टिक यूजसाठी। माझं एवढंच निवेदन आहे की पूर्ण मुंबईमध्ये हा प्रकल्प राबवला पाहिजे। आणि मी धन्यवाद देतो मुंबई महापौर महोदयांना, मी धन्यवाद देतो आयुक्त महोदयांना की माझ्या त्या मागणीवर त्यांचा खूप चांगला रिप्लाय आला आणि निर्देश आला त्यांचा की पूर्ण मुंबईत हा प्रकल्प राबवा। असं निर्देशामुळे मुंबईचे जे नागरिक आहेत त्यांना ज्या पाण्याचा त्रास आहे ते त्रास कमी होईल। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।